नमस्कार मंडळी. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटाटे लावताना बघा दाखवलं होतं आणि भरपूर जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई म्हणजे पूर्ण बटाटा लावायचा नाही, अर्धा लावायचा, म्हणजे जिथे मोड आलेला असतो ना तो भागच फक्त कट करून लावायचा. ह्या गोष्टी म्हणजे जास्त करून आम्हाला माहिती नव्हत्या, त्याच्यामुळे मग पूर्णच बटाटा लावलेला आहे आणि छान प्रकारे आता रुजून आलेलं आहे. तुम्हाला ते पण दाखवते. आणि आज आम्ही आपल्या बागेमध्ये आलं लावतोय. तर हे बघा, हे आलं आहे ना, आणलं होतं ना मार्केटमधनं. तर थोडंसं सगळं ते डोळे आलेले असतात ना, ते सगळं कट करून घेतलेलं आहे लहान लहान तुकडे करून. आणि सर्व तयारी कुणालच्या तिथे आता माती वगैरे खडून ना सर्व रेडी करून ठेवतात वाफा. तर पटकन जाऊन ना लावून घेऊया आधी आलं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी बटाटे दाखवते. रोपं उगून आलेली दाखवते, बटाटे नाही. तर कुणालच्या बाबांनी बघा हा वाफा आहे ना इथे तयार केलेला आहे. म्हणजे आता राख शेण वगैरे सगळं घातलं आहे. त्यातच आपण हे आलं टाकूया. हा पण आम्ही प्रयोग करून बघतोय, पहिल्यांदा सगळं लावतोय. सगळ्यात आधी पहिला आता हा वाफा आहे ना तो ओला करून घेतोय आणि त्याच्यानंतर मग आपण ना आलं घालूया. हां, खत वगैरे सगळं व्यवस्थित घातलेलं आहे. चला आता हे लावून घेऊया पटापट. एक ना छोटे छोटे ना 10 पीस आहेत. हे बघा डोळे आलेले ना, त्याशी मार्केटमध्ये आणलं ना तर काढून ठेवलेलं आहे. म्हणजे खूप दिवस लावायचं राहिलं होतं, पण चला आज हे करूनच टाकूया काम. वरती वर लाव. वर माती टाकायची ना. बादला केलंय मग. हा, हे बघा आता हे कसं, आता वरचेवर आम्ही लावतो आणि मग वरनं जसं लागेल ना त्याप्रमाणे मग आम्ही ना माती घालणार. आता हे सगळं थोडस जरा उंच करणार आहे. खाली खड्डा केलेला आहे, आता नंतर वर परत माती टाकायची. नाही, नंतरला अजून पण उंच करूया. गादी वाफा असं वाटलं ना, थोडंसं माती आणून ना परत आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. असं सध्या फक्त असंच लावतोय आपण आणि वर थोडी फक्त हलकी हलकी माती घालणार. आलं सगळं आपलं लावून झालंय आणि आता मी चाललेलं आहे हे बटाट्याचे जे आपले कंद लावले आहेत ना तिथे. तुम्हा सर्वांच्या भरपूर अशा कमेंट्स आल्या, त्याच्यामुळे नवीन गोष्ट की नाही मला माहिती पडली. तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून की नाही आभार मानते मी. म्हणजे अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला, माहिती करून घ्यायला की नाही आवडतं, आम्हाला खूप आवडतं. त्याच्यामुळे जितकी पण तुमच्याकडे माहिती असेल नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगा. चला जाऊया इथे. हां, हे बघा आपण बटाटे लावले ना किती छान बघा उगून आलेले आहेत. तर लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी हे, जेव्हा छोटे छोटे उगून आले ना कोंब त्यावेळेस. तर आता म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पण तुमच्याशी शेअर करते. अगदी छान दिसत ना, हिरवेगार. आता अजून पण ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहीत असेल जरूर सगळ्यांनी सांगा मला कमेंट करून.